सुवर्णाला नुकतेच डॉक्टर चेक करून गेलेले. ती शुद्धीवर आलेली बघून आत्ता कुठे त्या सर्वांच्या जीवात जीव आलेला. पण मिस्टर अग्निहोत्री मात्र भारावून त्या मुलांकडे बघत होते, जे आत्ता तिच्या अतगत अगदी काळजीने बसले होते. मगाशी ती बेशुद्ध पडताच तिच्याकडे मॉम म्हणून धाव घेणाऱ्या त्या दोघांना बघून ती आपली मुलं आहेत इतकं तर त्यांना समजलं होतं. पण त्यांची मुलं इतकी रूपवान आणि हँडसम होतील यावर तर त्यांचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. त्यात अग्नीच्या चेहऱ्यावरचं ते अलौकिक तेज बघून त्यांचा मेंदू तर अगदी सुन्न पडलेला. त्याचा ऑरा त्यांना लांबूनही अगदी प्रकर्षाने जाणवून आल्याने एक बाप असूनही त्यांचं पाऊल त्या क्षणी मागे झालेलं. आपल्या मुलांना इतकं मोठं आणि भारग्रस्त झालेलं बघून त्यांचे अश्रू अनावरत झाले. त्यांना बघून आयुष्यात किती काय गमावल्याची भावना आत्ता कुठे जाऊन त्यांना दाटून आली. बापाच्या खांद्याच्या अगदी वर पोहोचलेली ती. तो बघ, तो गंभीर थोबड्याचा आहे ना, तो तुझा अग्नी आहे. या घराची एक अशी अभेद्य भिंत ज्याने नेहमीच या घराला प्रत्येक प्रॉब्लेम पासून लांब ठेवलंय. हे जे काही वैभव आज तुला दिसतंय ना, ती सगळी त्याची मेहनत आहे. आज त्याच्यामुळे आपली अग्निहोत्री इंडस्ट्री इंडियातच नाही तर एशियातल्या टॉप कंपनींमध्ये गिनली जाते. त्याने दिवस रात्र त्याच्या रक्ताचं पाणी करून आज ही पोझिशन मिळवली आहे. पण ह्यात त्याचं बालपण मात्र हरवून गेलं कांत. त्या ॲक्सिडेंटमध्ये तुझ्या जाण्यासोबत सुवर्णाने तिच्या पायातली चेतनाही गमावली. त्यात आरवही छोटा होता. मग तेव्हा त्या 8 वर्षाच्या मुलालाच गंभीर होणं गरजेचं होतं. पण सगळ्यांचं सगळं करता करता तो स्वतः जगणं मात्र विसरून गेला. आजोबांचं ऐकून आपल्या मुलाने सगळं कसं हँडल केलं असेल याची कल्पनाही त्यांना करवत नव्हती. त्याच्या त्या अबोल व्यक्तिमत्वाला बघून त्यांना अपराधी भावनेने भरून आलं. त्यांच्या समोर व्हिडिओ गेमसाठी हट्ट करणारा तो अग्नी जबाबदारीच्या ओझ्यात कुठे हरवून गेला हे त्यांना बघताही आलं नाही. आणि हे फक्त त्यांच्या एकाकी जाण्याने झालं होतं. पण म्हणतात ना, त्या देवालाही सगळ्यांची काळजी. म्हणून फक्त म्हणून तुझ्या या कठोर दगडाच्या आयुष्यात त्याने हे नाजूक फूल पाठवलं आणि तुझ्या अग्नीचं आयुष्य तिने सुगंधाने भरून काढलं. ती बघ, ती जी सुवर्णाच्या बाजूला बसलीये ना, ती सिया अग्नेय अग्निहोत्री. तुझ्या अग्नीचाच नाही तर ह्या पूर्ण मेन्शनचा जीव. तिच्या येण्याने या घराला घरपण आलं. आजोबांनी सांगताच मिस्टर अग्निहोत्रींचं लक्ष सियावर गेलं आणि तिच्या चेहऱ्यावरची ती नीरव शांतता आणि स्थिरता बघून त्यांचं मन क्षणातच शांत झाल्यासारखं भासलं त्यांना. बाबा, खरंच हो, ही बाहुली तर अगदीच गोड आहे. माझ्या अग्नीच्या आयुष्यात येऊन हिने तर माझ्यावरही उपकार केले. निदान तिच्यासोबत तरी मला माझ्या मुलाला सुखाने जगताना बघून माझ्या मनावरचं ओझं कमी होईल. मिस्टर अग्निहोत्रींचं लक्ष सियासोबत तिच्या बाजूला बसलेल्या अग्नीवरही होतं. दोघांची ती नजरेची धीराची भाषा बघून त्यांना त्यांचं कौतुकच वाटलं. हो रे, पोर अगदीच गुणी आहे बघ. तिच्या कृपेने अग्निहोत्रींच्या पदरात देवाचा आशीर्वादच पडला म्हणायचा. सियाचं कौतुक करताना आजोबाही थकत नव्हते, कारण हे घर तिने जोडून ठेवलंय हे त्यांनाही माहीत होतं. पण बाबा, माझा आरव, तिथे अजून दोघं असल्याने मिस्टर अग्निहोत्रींचं मन थोडं शांशक झालं. पण आपल्या छोट्या पिल्लाला बघण्यासाठी त्यांचं हृदय मात्र कमालीचं अस्वस्थ झालेलं. त्याच्यासोबत तर अवघा 2.5 वर्षाचा प्रवास होता त्यांचा. तुझा आरवचं नाव येताच
आजोबांच्या ओठांवर खोडकर हसू पसरलं. आत्ता त्या कार्ट्याचे पराक्रम काय आणि किती सांगणार होते ना ते त्यांच्या मुलाला. ते बघ, सियाच्या मागेच तिचा पदर पकडून जे रडवेलं तोंड करून उभा आहे ना, तोच तुझा आरव आहे. या घराचं हसू आणि अग्नी आणि सियाचं पहिलं बाळ. सुवर्णापेक्षाही सियाच्या लाडाचा आहे तो. त्यामुळे ह्या घरात त्याला कोणीच काही बोलू नाही शकत, अगदी अग्नीही नाही. पण हो, दोन्ही भावांचा एकमेकांवर भरपूर जीव. तुझ्या सुलूने तुझ्या दोन्ही मुलांवर अगदी व्यवस्थित संस्कार केले. जिथे आजकालच्या जगात भाऊ भाऊ एकमेकांचे वैरी होतात, तिथे आरवसाठी अग्नी देवासमान आहे. त्याच्यासाठी तर अग्नीच त्याचं सर्व काही आहे. आजोबांच्या बोलण्यातून त्यांच्या दोन्ही नातवांचं कौतुक भरभरून वाहत होतं. आणि का वाहणार नाही ना, त्यांचे नातू होतेही तसेच. पण इकडे मिस्टर अग्निहोत्रींचे डोळे मात्र आता भरभरून वाहत होते. कालपर्यंत त्यांच्या मागे पुढे पळणारी पिल्लं आज इतकी मोठी झालेत बघून त्यांना तर काय आणि कसं रिॲक्ट करावं तेच समजत नव्हतं. पण त्यातही त्यांच्या मुलांचं एकमेकांप्रतीचं प्रेम ऐकून त्यांच्या मनाला अगदी खोलवर सुकून भेटलेला. मॉम, आर यू ओके? सुवर्णा थोडी स्टेबल झाल्यावर अग्नीने तिला नीट बेडला मागे टेकून बसवलं. तसं तिचं लक्ष थेट तिच्या सौभाग्यावर गेलं आणि तिच्या ओठांवर किती ती मोठी स्माईल पसरली. तिच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंदच सांगत होता की ती किती ठीक आहे ते. तिचे अहो खरंच इथे आहेत आणि ते जिवंत आहेत बघून तिला आता कायच हवे होतं ना. हो अग्नी, मी ठीक आहे राजा. उलट आज तुमची मॉम सर्वात जास्त हॅपी आहे. मला माहितीये हे आज इथे फक्त तुझ्यामुळेच आहे. पण मी तुला अजिबात विचारणार नाही हे सगळं कसं झालं म्हणून, कारण तुझ्यावर तुझ्या मॉमचा पूर्ण विश्वास आहे. तुला माहितीये, तू आज मला जगातली सर्वात अमूल्य गोष्ट दिलीस, तुझे डॅड. बस आत्ता मला काहीच नको. थँक्यू अग्नी. ह्या गोष्टीसाठी तुझी मॉम तुझी आयुष्यभर ऋणी राहील. सुवर्णाने रडतच अग्नीसमोर हात जोडायला जाणार की त्याने पटकन गडबडीत तिचे हात पकडून तिला लगेच मिठीत घेतलं. त्याच्या मॉमचं त्याच्या समोर हतबल होणं त्याला कसं सहन होणार होतं ना. एक्सप्रेशन लेस असला तरी भावना त्यालाही होत्याच की. मॉम, हे काय करतीये तू? असं करून तू मला परक करतीये का? ते आमचेही डॅड आहेत मॉम. मग आपल्या वडिलांसाठी काही करणं म्हणजे उपकार कसे? अग्नीला तर सुवर्णाचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. आपल्या आईने आपल्या समोर हात जोडावे इतका छोटा थोडी ना होता तो थोडा चिडत तिला बडबडून त्याचा मॉमचे अश्रू पुसतच होता की त्याच्या डोक्यावर येऊन विसावलेल्या त्या आश्वासक हाताच्या स्पर्शाने इथे अग्नेयच्या हृदयात धस्सत झालं आणि त्याने त्याचे डोळे गच्च मिटून घेतले. तसं सुवर्णाचं मन आणखीनच भरून आलं. त्याच्या मनाची व्यथा तिथे सर्वांना कळत होती. सुवर्णासोबत सिया आणि आजीलाही त्याची बेचैनी बघून रडू कोसळलं. त्याला व्यक्त होता येत नसल्याने त्याचा त्रास त्या जाणून होत्या. अग्नी बेटा, या बापाला कधी माफ करशील का रे? पण जसा मिस्टर अग्निहोत्रीचा तो हळवा स्वर त्याच्या कानावर पडला, त्याने खाडकन डोळे उघडून त्यांचा हात पकडत तो मागे फिरला. तर समोर आपल्या बापाला रडताना बघून त्याच्या काळजात काहीतरी खोलवर टोचल्यासारखं झालं त्याला. डॅड, आणि तो गलबलून त्यांचे डोळे पुसायला पुढे सरसावणार की त्याआधीच मिस्टर अग्निहोत्रीने पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली. तसा इथे अग्नी काही क्षण स्तब्धच झाला.
त्यालाही या सर्व गोष्टी डायजेस्ट करायला टाइम तर लागणार होता ना. अग्नी, बेटा माफ कर मला. माझ्यामुळे तुला खूप सफर करावं लागलं. माझ्या एकाकी जाण्याने तुम्ही कसं स्वतःला सावरलं असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. खरंच खरंच एक बाप म्हणून सपसेल हरलो मी. मला काहीच तुमच्यासाठी करता नाही आलं. मलाच या घरातल्या भेदींना ओळखता नाही आलं. म्हणून माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. कसं माफ करू मी स्वतःला. मिस्टर अग्निहोत्रींचं मन आत्ता पुरतं विखुरलं होतं. आपल्या मुलांच्या नजरेतला तो अवघडलेपणा त्यांना आता सहन होत नव्हता. पण त्यांना असं कोसळताना बघून अग्नीसकट सर्वांचेच डोळे भरून आले. या भारग्रस्त व्यक्तिमत्वाला स्वतःच्या मुलाच्या मिठीत सामावताना बघून सुवर्णा तर रडतच सियाच्या मिठीत शिरली. आपल्या मुलांसाठी हा क्षण किती अवघड आहे हे पुरती जाणून होती ती. डॅड, प्लीज डोंट ब्लेम युअरसेल्फ. जे झालं यात तुमची काहीच चूक नव्हती. तो फक्त लाईफचा एक बॅड फेज होता. जे झालं ते होऊन गेलं डॅड. बट आत्ता त्या गोष्टींना आठवून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ. प्लीज तुम्ही विनाकारण स्वतःला त्रास करून घेऊ नका. अग्नीने त्याच्या डॅडला समोर करत त्यांचे डोळे पुसले. त्याच्यासाठी ही सिच्युएशन हँडल करणं किती अवघड आहे हे तो कोणाला कसं सांगणार होता ना. त्यात त्याचं व्यक्तिमत्व त्याला रडायचीही परमिशन देत नसल्याने त्याने त्याच्या डोळ्यातल्या पाण्याला किती शिताफीने अडवून धरलेलं. अग्नी, माय बॉय, कालपर्यंत डॅडच्या मागे व्हिडिओ गेम मागत फिरणारा तू आज किती मोठा झालास रे. मिस्टर अग्निहोत्रींनी अग्नेयच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवला. आपल्या लेकाचं हे गंभीर रूप बघून खरं तर त्यांना त्रास होत होता. कारण लहानपणी त्यांचा सदैव हसमुख असणारा अग्नी वेळेच्या चक्रात खूप मागे हरवून गेल्याचं त्यांना स्पष्ट दिसत होतं. डॅड, आजही तुम्ही व्हिडिओ गेम आणून दिलात तरी आवडीने खेळेन मी. अग्नेय त्यांच्या हातावर हात थोपटत त्यांच्याकडे बघून गालात हसला. ते कोणत्या अपराधाखाली कुडावेत हे त्याला बिलकुल नको होतं. त्याच्या बोलण्यावर मिस्टर अग्निहोत्रींनाही हसू आलं. किती सहज समजून घेतलेलं त्याने. पण जसं हसता हसता त्यांचं लक्ष मागे उभ्या आरववर गेलं तसे त्यांचे डोळे पुन्हा भरून आले. आरव, आणि त्यांच्या मुखातून ती हळवी साद बाहेर पडली. तसा आरव त्याचं रडू आवरत सियाचा पदर घट्ट मुठीत आवळत थोडासा मागे झाला. ते बघून त्यांना कसं तरीच झालं आणि त्यांनी भरलेल्या नजरेने सुवर्णाकडे पाहिलं तर तीही हतबल होऊन त्यांना बघत होती. दोघही आपल्या जागी अगदी योग्य असल्याने तिला तर कोणाला समजवू असं झालं. आरू, राजा, पण त्याला असं मनात कुडताना बघून सियाला कसं बघवणार होतं ना. ती उठून त्याच्या जवळ जाताच त्याने पटकन तिचा हात पकडला. त्याच्या शरीराची ती थरथर बघून सियाचे डोळे भरून आले. काय झालं आरू? इकडे माझ्याकडे बघ, तुला भीती वाटतीये? सियाने त्याचा चेहरा तिच्या हाताच्या ओंजळीत घेत वर करताच त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळत तिच्या हाताला भिजवून गेलं. तसं इथे अग्नेयाने हाताची मूठ आवळत चेहरा फिरवला. त्याच्या आरवला आतल्या आत झुरताना बघून त्याला खूप त्रास होत होता. डॅड, तुम्ही सांगाल का तुमचा आरू किती वाजता जन्माला आलेला ते? सिया आरवचे डोळे तिच्या पदराने पुसत हसतच त्याचा हात पकडून त्याला त्यांच्या समोर घेऊन आली. तसा आरवने पटकन त्याची मान झुकवली. तिच्या प्रश्नावर त्यांनी न कळून तिच्याकडे पाहिलं.
तर सियाने भरलेल्या डोळ्यांनी गालात हसतच त्यांना आश्वस्त केलं. माझा आरू तो 5 जानेवारीला सकाळच्या 4:45 जन्माला आलेला. त्याच्या डिलिव्हरी वेळी सुलूला खूप हैराण केलेलं त्याने. आपल्या लेकाची ती तगमग बघून आत्ता कुठे जाऊन मिस्टर अग्निहोत्रींना त्याच्या मनात काय चाललं असेल ह्याचा अंदाज आला. तसं त्यांना कसंसं झालं. पण त्यांचं उत्तर ऐकून आरवने झटक्यातच त्याची मान वर करून त्यांच्याकडे बघितलं. त्यांना लक्षात आहे हीच त्याच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. त्यांचं ऐकून सुवर्णासकट अग्नीही गालात हसले. आणि सुलू, तुला आठवतंय का आपला आरू पहिला अक्षर कोणतं बोललेला? मिस्टर अग्निहोत्रींनी त्याला अनोळखी नजरेने बघणाऱ्या त्यांच्या आरवच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सुवर्णाकडे बघितलं. हो, आठवतंय ना. तिला तर तो प्रसंग आठवून हसूच आलं. पण इकडे आरव मात्र त्याच्या भरलेल्या डोळ्यात कुतूहल घेऊन त्यांच्याकडे बघू लागला. तू पहिला शब्द भा बोलला होतास. भा म्हणजे तुझा भाई. तेव्हा ही पहिली हाक तू तुझ्या भाईलाच मारलेली. ते बघून अग्नीला तर एवढा आनंद झालेला की तो पूर्ण घरभर नाचतच सुटला होता. त्याच्या आरूने पहिला त्याला आवाज दिला ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्या दिवशी तुझा भाई अगदी आनंदाने रडला होता आणि तुमच्या दोघांचं ते उमलणारं नातं बघून आम्ही दोघंही भरून पावलेलो. आत्ताही त्या आठवणी आठवून बोलता बोलताच त्यांनी त्यांचे ओठ दुमडून घेत आवंडा गिळला. पण त्यांचं ऐकून आत्ताही अग्नीचे डोळे भरून आले. त्याचा आरू नेहमीच त्याचा जीव होता. आरव तर त्यांचा ऐकून रडूच लागला. आपल्या डॅडला आपली प्रत्येक गोष्ट लक्षात आहे बघून इथेच त्याने त्यांना मिळवलं होतं. त्याने रडत एक नजर अग्नीयाकडे टाकली. तसं त्याने त्याला नजरेनेच खुणावताच इथे आरवला अजूनच भरून आलं. डॅड. आणि आत्ता कुठे जाऊन त्याच्या तोंडून निघालेल्या त्या आर्त हाकेसोबत तो डायरेक्ट त्यांच्या गळ्यात पडला. तसं मिस्टर अग्निहोत्रींनीही रडत त्याला खट्ट त्याच्या काळजाशी लावत अग्नीकडेही हात केला. तसं त्यानेही त्यांना मिठी मारली. खरंच खूप भावुक क्षण होता तो. आणि हा बाप लेकांचा अद्भुत सोहळा बघून सगळ्यांचेच डोळे आता भरून वाहू लागले. फायनली जाऊन आत्ता कुठे जाऊन ही फॅमिली पूर्ण झालीये, ज्याचा आनंद आय नो नक्कीच तुम्हालाही झाला असेल. पण अजून आपल्या स्टोरीचं मेन कॅरेक्टर मिस्टर अग्निहोत्रींना भेटलं नाही ना. आता ते कोण हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर त्यांचंही मिलन तुम्हाला एकदम गोड हवे असेल तर भरभरून मेसेज करा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि ही पूर्ण स्टोरी पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.